चिपळूण तालुक्यातील रामपूर शिवारात सापडलेल्या जळालेल्या मानवी अवशेषांच्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा करत चिपळूण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। 28 मार्च रोजी दरीत संशयास्पदरित्या जाळलेल्या अवशेषांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी तपास करत महत्त्वाचे पुरावे जप्त केले। वैद्यकीय तपासणीत हे अवशेष मानवी असण्याची शक्यता व्यक्त झाल्यानंतर खून व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल खोददेकर याला अटक केली आहे। चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची साथीदार जन्नतुनिसा खान हिलाही अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। दिनांक 28/3/26 रोजी मी पोलीस स्टेशनला कार्यरत असताना डॉक्टर राव राणे, रामपूर येथील डॉक्टर राव राणे यांचा मला फोन आला की आमच्या आंब्याच्या बागेच्या बाजूला काही अंतरावरती काहीतरी संशयास्पद जाळल्याचं दिसून आलं। असं समजल्याच्या नंतर तात्काळ मी घटनास्थळी माझ्या स्टाफसह पोहोचलो आणि माननीय SDPO सरांना आणि फॉरेन्सिक लॅबला पण लॅबचे जे पथक आहेत त्यांना पण मी घटनास्थळी बोलावून घेतलं। सर, एकत्रित नेमकं प्रकरण काय घडले? सदर ठिकाणी मी आमचे स्टाफ आला आणि फॉरेन्सिक पथक आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला संशयास्पद दिसलं की घटनास्थळावर काही कुणीतरी काहीतरी जाळल्याची हाडं दिसून येत आहेत। एक लोखंडी रॉड आहे, एक स्टीलचा रॉड 2 लोखंडी रॉड आहेत, स्टीलचा रॉड आहे आणि काही अंगठ्या दिसून आल्या। त्याच्यामुळे संशय बळावला की इथं काहीतरी घातपाताचा प्रकार झाला असावा। सदर बाबत मी माननीय पोलीस अधीक्षक श्री बगाटे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब यांना फोनद्वारे माहिती दिली आणि सरांना झालेला प्रकार सर्व सांगितला। मग सरांनी योग्य ते मार्गदर्शन केल्याच्या नंतर सदर प्रकरणी आम्ही त्या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा करून फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने महत्त्वाचे जे काही पुरावे आहेत ते ताब्यात घेतले आणि जे हाडं मिळाले होते ते हाडं मानवी आहेत की काय पशूंचे आहेत वगैरे खात्री करण्यासाठी कामठी रुग्णालयातील डॉक्टरांकडून त्याबद्दल ओपिनियन घेतलं। त्यांनी सांगितलं की मानवी असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि घटनास्थळावर काही अंगठे मिळालेले असल्यामुळं आमची खात्री झाली की हे मानवी घातपात असावा। म्हणून आम्ही लगेच सदर प्रकरणी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन सदर प्रकरणी अज्ञात व्यक्तीने अज्ञात साधनाने अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाचा मर्डर केला असावा अशा स्वरूपाची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केला आणि तपास मी माझ्या स्वतःकडे ठेवला। त्याच्यानंतर तपास सुरू केल्याच्या नंतर सदरचे जे घटनास्थळ आहे हे कोणाच्या मालकीचं आहे याच्याबाबत माहिती घेतली असता ते रामपूर येथील विशाल खोददेकर याच्या मालकीचं आहे असं माहिती मिळाली। त्याच्याबद्दल माहिती घेतली असता तो गेल्या 4-5 महिन्यापासून फरार आहे अशी माहिती मिळाली। तो लास्ट कुठं स्पॉट झाला, कोणाशी बोलला याचं CDR घेतल्याच्या नंतर माहिती घेतल्याच्या नंतर तो एजाज कुरेशी, मालाड, मुंबई इथला असल्याचं समजलं आणि ते एजाज कुरेशी पण 14 नोव्हेंबर 2025 पासून बेपत्ता असल्याबाबतची मालवणी पोलीस स्टेशनला तक्रार होती आणि ते पण तिथले पोलीस जे PSI काळे आणि त्यांचं पथक आहे ते त्याचा शोध घेत असल्याबाबत माहिती मिळाली। मला फोन नंबर प्राप्त करून मालवणी पोलीस स्टेशनकडनं आणि माहिती घेतली असता त्यांनी सांगितलं की माझे पती 14 नोव्हेंबर पासून बेपत्ता आहेत, मी तक्रार दाखल केली आहे आणि ते लास्ट चिपळूणचे जे कोण विशाल खोददेकर कोण जे आहेत तर त्यांच्याबरोबर होते अशी माहिती समजली। त्याच्यामुळे मग मी विशाल खोददेकरांचे नंबर प्राप्त करून त्याचा CDR घेतला आणि त्याचं लोकेशन ट्रेस केलं। माझं मी पथक पाठवलं आणि माझ्या पथकाने काल सकाळी त्यांना 7:30 वाजण्याच्या 8 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतलं। मेरे हस्बैंड का और उनका कोई ऐसा पैसे का मैटर नहीं था उसमें, और ये जो उसका जो बॉयफ्रेंड था ये चिपलून से आया वहाँ से, और आने के बाद में उसने बोला उसको 1 करोड़ का कुछ गाला दिखाने का है करके। तो सुबह से लेके शाम तक मेरे हस्बैंड उसके साथ में ही गाला दिखा रहे हैं और उससे पहले 3 साल पहले उसको वो लेडी को हैवी पे रखी। बीच में पैसा बोलते ऑनर के पास आया था तो ऑनर दे रहा था पैसा, लेकिन वो उस टाइम क्या बोली कि मेरे पास दूसरा रूम नहीं है तो मैं नहीं खाली कर सकती करके, और वो ऑनर ने लगता पैसा कहीं और लगा दिया। तो उसके बाद में ये मेरे हस्बैंड के पीछे पड़ी कि मुझे पैसा दिलाओ पैसा दिलाओ। ये बोले जब उसके पास आएगा तभी दिलाएंगे, ना तो उसने बोला कि दूसरी जगह दूसरा कोई ऑनर देख लो आप रेंट पे कोई डाल के और इसको वो पैसा उसको ट्रांसफ़र करके उसको खाली करवा दो करके। तो बोले ठीक है करके उस हिसाब से उन लोगों का चल रहा था। 1-2 लोगों को दिखाई भी थे कि किसको हैवी पे डालने का है करके उस हिसाब से। तो उस दिन पता नहीं क्या उन लोगों को बहाने से उनको ऊपर बुलाए, मारा मारी हुई या उन दोनों ने मिलके उनको मारा। अभी वो क्या बोलती कि हम दोनों ने मिलके उसको मारे करके। नहीं, मैं क्या बोलता हूँ कि जो आपके कोई झगड़ा नहीं हुआ उस दिन, पूरा सुबह से लेके शाम तक उस लेडी के साथ में ही थे।
उसको 6 बजे तक उसको दूसरा, 5 बजे तक उसको दूसरा गाला दिखाए, सब गाला दिखा रहे थे। बाद में उन लोगों का कुछ फाइनल नहीं हुआ। लापता होने के बाद फिर इन्हीं के जरिए कुछ हुआ होगा, घातपात वगैरह, ऐसा कुछ आपने पुलिस स्टेशन में किए हमको डाउट आया तो हम उन पे जाके हमने पुलिस को बोले, क्योंकि उस दिन से वो लेडी पूना बोल के वो चिपलून चली गई। उनकी पहचान कैसी? क्योंकि दिन भर 14 तारीख को वो उनके साथ में ही थे। जब हमने शाम में भी पता चला तो वो उसके साथ में थे। उसके बाद में दूसरे दिन हमको मालूम पड़ा कि वो लेडी से हमने बात की है कि कल तक आपके साथ ही में थे, तो वो क्या बोली, मैं भी पूना के लिए निकली हूँ। जब उसका फ़ोन नंबर ट्रैक किए तब पता चला वो चिपलून पहुंची। वो चिपलून कोई फार्म हाउस पे है। कैसा मालूम है, सीसी कैमरे पर हम लोगों ने चेक करे। हाँ, यानी लापता होने के बाद इन्होंने ही कुछ किया है ये हमको पूरा डाउट है, उन्होंने ही कुछ किया है। वो तो कबूल रहे ना, उन लोगों ने तो बंद कम कर। अब वो तो उन लोग ने खुद ने कबूल है कि हमने ही उनको मारे हैं। वो और उसका बॉयफ्रेंड दोनों ने मिलके ही उनको मारे हैं। अब वो तो उसने कबूल करी है। कबूल तो कर ली ना उसने। कबूल करी। अभी मुझे इंसाफ चाहिए, क्योंकि मेरे 2 छोटे बच्चे हैं। 2 छोटे बच्चे हैं। अभी मेरे बच्चों का बाप का साया नहीं है। अभी मुझे इंसाफ चाहिए। जितना हो सके उसको या तो फांसी की सजा दिलाओ या तो उसको लाइफ टाइम की सजा दिलाओ। उसने बहुत बेरहमी से उसने मेरे शौहर को मारी है, और वो खुद बोल भी रही है।